क्वेश्चन बघा, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी ऑन नंबर लाईन इज -7. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑन द नंबर लाईन विच आर ॲट डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम पॉइंट पी. आता क्वेश्चन एकदा परत तुम्हाला समजून सांगतोय मी. बघा त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्हाला एक नंबर लाईन दिली. ओके, समजा ही नंबर लाईन आपण ड्रॉ केली अशी. ही नंबर लाईन मोठी ड्रॉ करून घेतो मी. एक जेवढी मोठं माझं पेज आहे तेवढी ड्रॉ करतो. यामध्ये तुम्हाला काय म्हणता येतो की -7 आहे. आता मी -7 कुठं पण इथं घेतो एका ठिकाणी. एक पॉईंट समजा -7 घेतला मी. हा पॉईंट आहे, याचा कोऑर्डिनेट -7, बरोबर बेटा. आता तो काय म्हणतोय बघा, तर या पॉईंट पासून 8 युनिटवर जे पॉईंट आहे 8 एकक अंतरावर 8 युनिट डिस्टन्सवर त्यांचे कोऑर्डिनेट काय असतील. मग काय करतो आपण, आपल्याला माहितीये की कोणत्याही पॉईंटच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्ही साईडला तर पॉईंट्स आहेत ना, म्हणजे त्यांचे कोऑर्डिनेट वेगळे. उदाहरणार्थ बघा, मी 8 युनिट आधी राईटकडे जातो. राईटकडे जाऊ, राईटकडे जाताना कसं होतं, राईटकडे जाताना काय होतं माहिती तुम्हाला, कमी कमी होत वाढत जातात. -6, -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 अशी होतील. आणि लेफ्ट साईडला कशी होतील बेटा, -8, -9, -10, -11, -12, -13, -14, -15, -16, -17 या प्रकारे. मग तू काय म्हणतो, किती युनिटवर विचारतोय आपला, 8 युनिटवर. किती डिस्टन्स पाहिजे, डिस्टन्स किती पाहिजे, 8 युनिट. चला 8 युनिट डिस्टन्स काउंट करू आपण 7 पासून. आपल्याला कुठून काढायचे, 7 पासून 8 युनिट डिस्टन्सवर. या 7 पासून आता 8 युनिट डिस्टन्सवर लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्ही पॉईंटचा विचार करावा लागेल. चला राईटचा विचार करू. राईटला काय पहा, आता डिस्टन्स मोजतो मी. 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट, 4 युनिट, 5 युनिट, 6 युनिट, 7 युनिट, 8 युनिट. 8 युनिटवर कोणता पॉईंट मिळतोय मग मला, काय त्याचं कोऑर्डिनेट 1 आहे ना, 1. आता आपण जाऊ लेफ्ट साईडला. 1 युनिट, ओके, 2 युनिट, 3 युनिट, 4 युनिट, 5 युनिट, 6 युनिट, 7 युनिट, 8 युनिट. कोणता पॉईंट मिळतोय, कोऑर्डिनेट काय त्याचा, -15. Coordinates of point P on number line is -7. Find the coordinates of point on the number line which are at distance of 8 unit from point P. Okay. Answer. Coordinates of points which are at a distance 8 unit from point P are -15 and +1. हे झाला आपला आन्सर. नंबर लाईनचा वापर करून तुम्हाला असा आन्सर काढता येईल. तुम्हाला ही पद्धत जर आवडली नसेल तर काय करायचं, और दुसरी मेथड काय करायचं पहा, और लेट पॉइंट A and point B are 2 points at distance of 8 unit from point P. ओके. आपण आज समजतो की असे 2 पॉइंट आहे, एक आहे पॉइंट ए आणि एक आहे पॉइंट बी, की जे 8 युनिटच्या डिस्टन्सवर आहे पॉइंट पी पासून. ओके. कोऑर्डिनेट्स ऑफ
ए पॉइंट एचा कोऑर्डिनेट घेऊ एक्स अँड बी चा कोऑर्डिनेट घेऊ वाय. एचा कोऑर्डिनेट घेतला एक्स आणि बीचा कोऑर्डिनेट घेतला वाय. आता आपल्याला माहिती काय, पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू किती आहे 8. ओके. आता पहा पीचा कोऑर्डिनेट कोणता आहे, पीचा कोऑर्डिनेट आहे -7, एचा कोऑर्डिनेट आहे एक्स. ओके. आणि बीचा कोऑर्डिनेट आहे वाय. आता पी ए कसं काढू आपण, देअरफॉर पी ए डिस्टन्स पी ए कसं काढतो आपण, मोठा कोऑर्डिनेट वजा छोटा कोऑर्डिनेट. आता आपण याच्यात काय समजू, लेट एक्स इज ग्रेटर दॅन -7 -7 इज ग्रेटर दॅन वाय. म्हणजे एक्स हा मोठा कोऑर्डिनेट समजतोय आपण, वाय हा लहान कोऑर्डिनेट समजतोय. मग एक्स जर मोठा आहे तर पी ए डिस्टन्स कसं काढू आपण, एक्स मायनस -7 असं काढू की नाही आपण. पण पी ए डिस्टन्स किती आहे 8, तर हे झालं एक्स प्लस 7. तर एक्स ची व्हॅल्यू काढायची, कसं काढू आपण, 8 मायनस 7 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 8 मायनस 7 म्हणजे 1. बघा. ओके. आता इकडे पहा पी बी इक्वल टू, आता वाय मोठा आहे नाही, वाय लहान आहे, -7 मोठा आहे, -7 मायनस वाय. पी बी ची व्हॅल्यू आहे 8, -7 मायनस वाय. आता वाय ची व्हॅल्यू काढायची, काय करावं लागेल आपल्याला, असं करावं लागेल 8 प्लस 7 इज इक्वल टू -y. म्हणजे -y इज इक्वल टू काय येते बघा, 8 प्लस 7 येते बेटा तुमचं 15. 15 इज इक्वल टू -y. तो y इज इक्वल टू काय आलं, -15 आलं. काय आन्सर बरोबर. देअरफॉर ओके, कोऑर्डिनेट्स of points are x is equal to 1 and y is equal to -15. आन्सर तेच आलं. मेथड फक्त 2 वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला जी सोपी वाटली ती मेथड तुम्ही वापरू शकता. चला लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 5 बघा बेटा. इफ a डॅश b डॅश, याचा अर्थ काय होतो, b इज बिटवीन a and c. B is between A and C. पहिलं बघा, आन्सर पहिलाच बघा, A डॅश B डॅश C. याचा अर्थ काय होतो बेटा, दिस पॉइंट B इज बिटवीन A and C. म्हणजेच काय करतो आपण याला, डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC असं लिहितो आपण. आता तुम्हाला बघा डिस्टन्स BC दिलेलं आहे, AB काढायचं आहे. डिस्टन्स AB दिलेलं नाही. डिस्टन्स BC दिलंय 6.5 आणि डिस्टन्स AC दिलंय 17. मग डिस्टन्स AB बरोबर काय येईल, आपण काय करू, 17 आणि हा 6.5 जो आहे याला काय करू आपण, याला म्हणू, याला जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्ही जा तिकडे, तिकडे गेले ते काय होतील, -6.5 होतील. वजाबाकी करा, उत्तर मिळेल 11.5. एम आय राईट. ओके. 11 आणि 6 नाही रे, 10.11 आणि 6 17 होतात का, 10.5 येईल. 10.5 इज द करेक्ट आन्सर. 10.5 येईल बेटा, वजाबाकी व्यवस्थित करा. ओके. आता दुसरं एकदम सोपं आहे, दुसरं पण बघा. दुसरं कसं सोडू आपण. आता काय म्हटलं इथं, P डॅश Q डॅश R. याचा अर्थ काय होतो, डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR is equal to distance PR. PQ दिले 3.4, QR दिले 5.7 आणि डिस्टन्स PR विचारलेला आहे.
दोघांची बेरीज करा. 3.4 आणि 5.7, 4 आणि 7 11, आजचाला 1, 5 आणि 1 6 आणि 3 9, 9.1 इज इक्वल टू डिस्टन्स PR. अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स PR सुद्धा काढता आलेलं आहे. चला काही शंका आहे का विचारा असेल तर. सोपं एकदम येतं. क्वेश्चन नंबर 4 जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला असेल तर क्वेश्चन नंबर 6 सुद्धा तुम्हाला ताबडतोब येईल. याच्या पण दोन पद्धती सोडवायच्या. एक तर तुम्ही नंबर लाईन वापरा. नंबर लाईन वापरू. कोणता पॉइंट विचारलाय आपल्याला? ए दिलेला आहे. पॉइंट ए दिलेला आहे. त्याचा कोऑर्डिनेट काय आहे? 1. चला 1 कोऑर्डिनेट घेऊन टाकू. चला 1 हा कोऑर्डिनेट घेतला मी इथं. चला इथं घेतला 1. पॉइंट ए घेतला. त्याचा कोऑर्डिनेट घेतला 1. त्याच्यापासून उजवीकडे लेफ्ट राईट हँड साइडला काय येईल? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड सो ऑन. लेफ्ट हँड साइडला 0, -1, -2, -3, -4, -5 अँड सो ऑन. या पद्धतीने किती डिस्टन्स घ्यायचं? 7 डिस्टन्स वर जे पॉइंट येतील त्याचे कोऑर्डिनेट विचारलेले. चला 7 डिस्टन्स घेत जाऊ. ओके. चला हा ए पॉइंट आहे. इथून 1 डिस्टन्स, 2 युनिट, 3 युनिट, 4 युनिट, 5 युनिट, 6 युनिट आणि 7 युनिट. 7 युनिट वर जो पॉइंट आहे त्याचा कोऑर्डिनेट मला मिळाला. काय मिळाला तो? 8. पॉझिटिव्ह. आपण विरुद्ध बाजूला जाऊ, म्हणजे लेफ्ट हँड साइडला जाऊ, डावीकडे. 1 युनिट ए पासून ना, ए पासून 1 युनिट डिस्टन्स, 2 युनिट, 3 युनिट, 5, 6 आणि 7. काय येतोय? -6 निगेटिव्ह. Therefore, coordinates of points which are at distance of 7 units from point A. याचे कोऑर्डिनेट आहे 1, R, 8 and -6. सोपं आहे की नाही? या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. दुसरी मेथड पण तुम्ही वापरून सोडून बघा. प्रश्न येतो का बघा तुम्हाला. राईट अ फॉलोइंग स्टेटमेंट इन कंडिशनल फॉर्म. कंडिशनल फॉर्म म्हणजे कोणता? इफ देन फॉर्म. पहिलं बघा, एव्हरी रंबस इज अ स्क्वेअर. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. कंडिशनल फॉर्म मध्ये कसं येईल? इफ अ क्वाड्रिलॅटरल is rhombus, then it is a square. Every rhombus is a square. If a quadrilateral is a rhombus, then it is a square. वास्तविक पाहता हे जे हे जे विधान आहे बेटा, प्रत्येक रोम्बस हा काही स्क्वेअर नसतो. त्याच्यामुळे हे विधान हे चुकीचं आहे. पण आपल्याला त्याच्याशी त्याचा काही विचार करत बसू नका. फक्त कंडिशन फॉर्म मध्ये लिहित चला. अँगल रोम्बसचा अर्थ काय मराठीत? समभुज चौकोन. समभुज चौकोन होता बेटा मराठीत त्याचा अर्थ. समभुज चौकोन. प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो असं या स्टेटमेंटचा अर्थ आहे. परंतु प्रत्येक समभुज चौकोन हा काही चौरस नसतो. कारण चौरसाचं कसं आहे, चारही बाजू एकरूप पण पाहिजे आणि प्रत्येक कोण काटकोन पण पाहिजे. हा झाला समभुज चौकोन आणि हा झाला
चौरस. चौरसाचं कसं आहे, सर्व तर बाजू तुम्ही शिकवलं एकूण होतं आणि प्रत्येक कोण हा काटकोन पाहिजे बेटा. त्याच्यामुळे हे विधान सर. चुकीचं आहे. बोल ना. तुम्ही शिकवलं होतं नाही पहिले. हा, तर याचं कसं म्हणता येईल आपल्या, एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस, असं जर असतं ते करेक्ट होतं. ठीक आहे, काही हरकत नाही. चला फक्त आपण इफ देन फॉर्म मध्ये करून घ्या. अँगल इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी इफ angles are in a linear pair, then they are supplementary. असं येईल. इफ देन फॉर्म मध्ये लिहितो. पुढचं सप्लिमेंटरी म्हणजे सप्लिमेंटरी म्हणजे त्यांच्या मेजरची सम, त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्याला म्हणतात सप्लिमेंटरी अँगल. अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म बाय 3 सेगमेंट्स इफ 3 segments form a figure, then it is a triangle. Then that figure is a triangle. ओके, असे जर तुम्ही 3 सेगमेंट जर कधी एखादी फिगर होत असेल, फिगर तयार करत असतील, तर ती तयार होणारी फिगर काय असेल, ट्रायंगल असेल. अ नंबर हॅव्हिंग ओनली 2 डिव्हायझर इज कॉल्ड अ प्राईम नंबर. इफ अ नंबर is having only 2 divisors, then it is a prime नंबर. फक्त कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला तयार करायचे होते, बाकी आपलं काही डोकं चालवायचं नव्हतं. कंडिशनल स्टेटमेंट अशा प्रकारे तुम्हाला तयार करता येतात. भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे. जर अजूनही येत नसेल तर मागचे व्हिडिओ बघा, खूप डिटेलमध्ये आपण ते घेतलेलं आहे. मागचे व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका. ठीक आहे, इथं आपण थांबणार आहे. आज वेळ पण संपतोय. प्रॅक्टिस करा, व्हिडिओ बघा. काही शंका असतील तर उद्या सोडू आपण. ठीक आहे, चल लिहून घ्या सर्वांनी.